सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दिलासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश पहिला, त्याचा भाग 7. मला अनुभव कसा आला. बंधू भगिनींनो, यापुढं मी आपलं आत्मवृत्त निवेदन करण्याचं धाडस करून प्रस्तुत विषयासंबंधीचे माझे प्रत्यक्ष अनुभव आपणापुढे ठेवावे आणि उरलेल्या विषयांची पूर्तता करावी, आपल्या संशय निवृत्तीचं कार्य करावं आणि त्यामुळं गुह्य गोष्टीतील रहस्य सहजासहजी आपणास समजावं, असा मला गुरुचा संदेश असल्यानं मी स्वतः ईश्वराची प्रार्थना कशी केली, माझ्यावर गुरुकृपा कशी झाली वगैरे मला प्रत्यक्ष मिळालेले अनुभव आपणापुढे मांडणारे. आपण मनःपूर्वक आणि स्वतंत्र बुद्धीनं विचार करा. आपणास पटणाऱ्या गोष्टींची निवड करा आणि प्रत्यक्ष आचरणानं आपणास काय अनुभव येतात ते घ्या. सत्य स्वरूपाचं ज्ञान मिळवा, स्वानंद सागरात रममाण व्हा आणि भाग्यशाली बना. मला वाटतं माझी पूर्वजन्माची तयारी असावी. माझ्यावर गुरुकृपाही पूर्वजन्मीच झाली असावी आणि पूर्वजन्मीच गुरुनं माझ्याकडून पूर्ण अभ्यास करवून घेतला असावा. अशा परिस्थितीत माझ्या ह्या जन्मातील अल्पस्वल्प अभ्यासाची भर पडली. गुरु सांगेल तेच शास्त्र अशी मी दृढ भावना ठेवली आणि अभ्यासाच्या योगानं ती दृढ भावना पूर्णत्वास पोहोचवली. माझी श्रद्धा अशी की मी काहीच करीत नसे, माझ्या हातून काहीही घडत नसे. जे जे सहजासहजी घडेल ते मी करीत असे. अशा प्रकारची माझी वृत्ती असून गुरुवर पूर्ण निष्ठा असल्यामुळं गुरु प्रसन्न होऊन त्यांनी माझ्यावर कृपा केली. सोहम या मंत्राचा जप देऊन मला कृतार्थ केलं. हा जप म्हणजे सर्वजण जो श्वासोच्छ्वास करतो तोच आहे, पण तिकडं कोणाचंच लक्ष जात नाही. यामुळं त्याचा कोणीच अभ्यासच करत नाही. ह्या जपाकडं लक्ष देऊन अभ्यास चालू केल्यास फलप्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. असो, गुरु अनुग्रह झाल्यावर माझा जप दृढ निश्चयानं आणि चिकाटीयुक्त केलेल्या अभ्यासानं आपोआप होऊ लागला. आता मी काही जप करीत नाही, तो माझ्या मनात आपोआप होतो. एखाद्या वेळी सहजासहजी जपाकडं लक्ष देतो, इतर वेळी मी माझ्या मित्रमंडळींबरोबर लहान मुलांप्रमाणे खेळत असतो. माझी मित्रमंडळी मला म्हणतात, महाराज तुम्ही एवढे 50-60 वर्षांचे झालात तरी पोरकटाप्रमाणे काय वागताय, जरा तरी पोक्त बना. हे ऐकून मला हसू आवरेनासंच होतं. परमेश्वराची ही लीला पाहून म्हणावंसं वाटतं की परमेश्वरा, तू तर ह्या बाह्य डोळ्यांनी दिसत नाहीस, तुझी कल्पना अगर भासही होत नाही. अशी वस्तुस्थिती असूनही काही लोक माझ्यावर आरोप करतात की गजानन महाराज महायोगी आहेत. त्यांची इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर अतिशय प्रबल आहे, ते श्रेष्ठतम आहेत, सज्जन आहेत. लहानात लहान, मोठ्यात मोठे, गरीबात गरीब, श्रीमंतात श्रीमंत, सर्वांचेच ते आहेत. असं असूनही त्यांना जात गोत अथवा मानापमान मुळीच नाही, वगैरे वगैरे.
तसंच कित्येक जण भक्तियुक्त अंतःकरणानं माझ्याकडं येऊन हट्टानं मला गुरु करून माझ्याकडून उपदेश घेतात. आपल्यास प्रत्यक्ष साक्षात्कार झाल्याचं ते सांगतात. ते मी ऐकतो आणि पाहतो. या सर्व गोष्टी परमेश्वरा तुझ्याच कृपेनं घडतात हे कोणीही नाकबूल करणार नाही. तूच मला सोहम मंत्र दिलास. हाच मंत्र मी त्यांना देतो. याच मंत्राच्या प्रभावानं तू त्यांच्यावर कृपा करून ज्ञानी करतोस. मला मात्र कोरा ठोंब्याच ठेवलास याबद्दल वाईट वाटतं. मी तर गुरुवज्ञेवर निष्ठा ठेवून आमरण सेवा करण्याचा निश्चय केलाय. तुझी इच्छा असल्यास जन्मोजन्मी मला असाच ठोंब्या ठेव. परंतु तू दिलेल्या सोहम मंत्रावर ज्यांचा ज्या मानानं विश्वास असेल त्यांचा त्या मानानं आपल्या कृपाप्रसादानं उद्धार कर आणि जगाचं कार्य चालू ठेव. मात्र तुझ्या चरणांपासून मला दूर लोटू नकोस म्हणजे झालं. बंधू भगिनीनो, तुम्ही ही श्रद्धा, दृढ प्रयत्न आणि अभ्यास चालू ठेवल्यास तुम्हालाही थोडेफार अनुभव येतील. यात ज्यांचा अभ्यास पूर्णत्वास पोहोचला असेल अशा अभ्यासूंनाच फक्त साक्षात्काराचा लाभ होतो. मात्र एकाच गुरुवर तुमचा अनन्य विश्वास पाहिजे. श्रद्धा, दृढनिश्चय आणि चिकाटी या त्रयीच्या मिलनानं अभ्यासकाला अनुभवाचं फळ मिळतं. अभ्यासामध्ये चुकारपणा कराल, अगर मध्यंतरी प्रयत्न सोडून द्याल आणि विचारू लागाल की अमक्या अमक्यास अनुभव येतात पण आम्हास मात्र येत नाहीत, हा तुमचा सवाल वेडेपणाचा ठरणार नाही का? नाही निश्चय अंतरी मन फिरे दारोदारी. अशा अवस्थेत अभ्यासाचा काय उपयोग होऊ शकेल? अर्थात गुरुवर दृढ श्रद्धा ठेवून गुरुनं दिलेल्या मंत्राच्या प्रभावानं अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे असा साक्षात्कार मिळवून चिरशांती प्राप्त करून स्वानंदाचा उपभोग घ्या. या पुढचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.